नागपुर में अभिनेता रितेश देशमुख ने प्रेस कॉन्फ्रेंस में अपनी फिल्म राजा शिवाजी की बड़ी सफलता के लिए दर्शकों का आभार माना। उन्होंने शिवाजी महाराज पर हो रही विवादित टिप्पणियों को भ्रामक बताते हुए लोगों से सही इतिहास जानने की अपील की। इसके अलावा उन्होंने प्रशंसकों से फिल्म के स्पॉइलर सोशल मीडिया पर शेयर न करने का अनुरोध किया। उन्होंने कहा कि यह फिल्म छत्रपति शिवाजी महाराज के जीवन पर आधारित उनका 10 साल का सपना है। देशमुख ने बताया, महाराज का इतिहास एक फिल्म में समेटना बड़ी चुनौती थी। उन्होंने खुलासा किया कि महाराज के प्रति सम्मान में सभी कलाकारों ने मुफ्त काम किया है। आइए एक नजर डालते हैं रितेश देशमुख के बयान पर। वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवणे की खास रिपोर्ट नागपूर समय के लिए। क्षमा करा मला आणि खरं म्हणजे 10 वर्षाचं हे स्वप्न होतं की आपण आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवरती काहीतरी करावं। प्रयत्न सातत्याने करत राहिलो, परंतु काही कारणास्तव ते पुढे जात गेलं आणि आज 10 वर्षानंतर 1 मे रोजी 2026 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर, देशभर, जगभर प्रदर्शित झाला आणि जो रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिलाय, खरंच मी भारावून गेलेलो, आमची संपूर्ण टीम भारावून गेली आहे आणि कुठेतरी वाटतं की ही जी एवढ्या वर्षाची तपस्या होती, एवढ्या वर्षाचं काम होतं आणि आम्ही जो प्रयत्न केला होता आपल्या टीम तर्फे की महाराजांना एक आदरांजली, एक श्रद्धांजली, त्यांच्या चरणी हा चित्रपट एक फुलाप्रमाणे अर्पण करण्याचा, ते लोकांनी जसा प्रतिसाद दिलाय तशी साथ सध्या पण देत आहेत। मी मराठी प्रेक्षकांचा, हिंदी प्रेक्षकांचा सदैव ऋणी राहीन। आपण आहात त्याबद्दल परत एकदा तुमचं स्वागत आणि आभार। आणि आपले काही प्रश्न असतील तर काय अवघड होतं या चित्रपटात, तो रोल केलाय आणि लोकांना आवडतं, काय अवघड होतं, काय चॅलेंजिंग होतं? सर्वप्रथम जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि तो जर विषय महाराजांचा विषय असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट असते की तुमचं लिखाण, तुम्ही काय लिहिताय, कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय। त्यात कारण कसं असतं की जेव्हा आपण इतिहास वाचतो तर बऱ्याच लोकांनी बरेच संशोधन करून पुस्तकं लिहिली आहेत। हे सगळे पुस्तकं वाचतात, त्यात तुम्हाला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे। बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4-4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग जे गोष्टी असतात त्या मिसिंग असतात। मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात, परंतु त्या लिहिताना सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि आदरपूर्वक आपल्या त्या लिहाव्या लागतात आणि तेच आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केलेला आहे। तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण। सर्वप्रथम लिखाण हे सगळ्यात फाउंडेशन, म्हणजे कुठल्याही चित्रपटाचं फाउंडेशन असेल तर ते लिखाण असतं। जर ते व्यवस्थित झालं की मग पाया जर मजबूत असेल तर मग काय बिल्डिंग आपण उंच बांधू शकतो, आणि पाया जर वीक असेल किती जरी उंच बिल्डिंग बांधलं तर ते पडणारच आहे। त्यामुळे लिखाण, रायटिंग ह्याच्यावर जास्त भर दिला गेला आणि त्यानंतर डिरेक्शन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट। कारण काय, तुम्ही जेव्हा दिग्दर्शक आहात तर तुम्हाला सगळी जी मांडणी आहे, लिखाणाला पण घेऊन जायचंय, सिनेमॅटोग्राफी पण घ्यायचंय, साऊंड डिझाईन पण आहे, लोकांचे परफॉर्मन्सेस पण आहेत, तुम्हाला गोष्ट कशी अनफोल्ड करायची, कुठल्या गोष्टीला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या गोष्टीला कमी करायचंय, एडिटिंग मध्ये डिरेक्टरचा जो भाग असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी। त्यानंतर प्रोडक्शन, मला वाटतं की जिओ स्टुडिओज यांनी खरंच खूप मोठी साथ दिली, कारण एवढ्या मोठ्या स्केलवरती चित्रपट पाहण्याचा आमचं जे स्वप्न होतं मुंबई फिल्म कंपनीचं, त्याला जर जिओ स्टुडिओची साथ मिळाली नसती तर बहुतेक हे स्वप्न शक्य झालं नसतं। त्यांची साथ मिळाली। त्यानंतर निर्मितीची तुम्ही म्हणालात, जिनिलिया आणि मी आम्ही दोघांनी केली, पण जो मोठा वाटा आहे तो जिनिलिया यांचा आहे, कारण त्यांनी खरंच ग्राउंड अप सेट्स असतील, काय असतं ना की कुठलीही गोष्ट वाढली की बाकी सगळ्या गोष्टी वाढत असतात। आपण म्हणतो की आज 1000 लोकांचा क्राऊड आहे, परंतु तो फक्त तेवढा मर्यादित नसतो। 1000 लोक म्हणले की त्यांना तयार करण्यात तेवढे कॉस्ट्युम वाढतात, ड्रेसमेन्स वाढतात, त्यांच्याशी जेवणाची व्यवस्था तेवढी वाढते, ऊन असेल तर टेंट साऊंड त्या प्रमाणात वाढतात, मेकअप मॅन जण वाढतात, तर हा पसारा असा पसरत जातो।
तर ते सगळं जुळून आणण्याचं काम हे जिल्ह्याने केलं, म्हणून माझ्याकडे तेवढा प्रोडक्शनचा भार नव्हता. आणि मला वाटतं की ऍज अन ऍक्टर जे मी काम केलं, माझं काम माझ्यातल्या लेखकाने आणि माझ्यातल्या दिग्दर्शकाने थोडं सोपं करून टाकलं तेवढं करण्यासाठी. हेलो सर, माई सेल्फ गौरी एंड आई एम फ्रॉम हे बाबा. मेरा क्वेश्चन ऐसा था कि हम सब महाराष्ट्र में रहते हैं, लेकिन जो फिल्म राजा शिवाजी है वो आपने हिंदी में रिलीज की, तो इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? शायद आपको पता नहीं, मैंने मराठी में रिलीज की. आपको नहीं पता ना? आप कहाँ से? आई एम फ्रॉम हे बाबा. हे बाबा, आपण थोडा जर अभ्यास करून आला तर तरी चालेल. मी गेले होते, असं काही नाही, बट मला थोडंसं कन्फ्युजन होतं, म्हणून मी आता क्लिअर करून टाकलेलं. ठीक आहे. तर मला एवढंच आपल्याला सांगायचं मॅम की हा चित्रपट प्रामुख्याने हा मराठीत प्रदर्शित झालेला आहे. हा मराठी चित्रपट आहे जो हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे.